नमस्कार मंडळी. तर आपण फ्लावरपासून एकदम सोप्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत. तरी ते मी फ्लावर चिरून घेतलेला आहे किंवा तुम्ही हाताने तुकडे करू शकता. त्यानंतर थोडासा पावटा घेतलेला फ्लावर आणि पावटा कढईमध्ये शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर ते चाळणीमध्ये शिजल्यानंतर काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ना शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे. शेंगदाण्याचा कूट एकदम मी तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर ना कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं, मसाले टाकून घ्यायचे. अगोदर मोहरी टाकलेली, त्यानंतर मसाले आणि शिजवून घेतलेला फ्लावर, हे ना सगळं फिरवून घ्यायचं आहे मस्तपैकी. त्यानंतर ना इथं मी सेंधा नमक म्हणजेच जे नमक असतं ना, सेंधव नमक, ते घातलेलं आहे. त्यानंतर ना मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. पाण्याला उकळी आली की यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. इतकी सोपी पद्धत आहे या भाजीची की थोडा वेळ उकळल्यानंतर ही भाजी इतकी टेस्टी होते ना, तुम्ही भातासोबत, चपाती भाकरीसोबत सहज खाऊ शकता. खूपच सोपी पद्धतीनं एकदा नक्की बनवून बघा. तरी ते आपली भाजी एकदम तयार झाली आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी?